2 जून 2026 पासून गुरुग्रह कर्क राशीत उच्चस्थ होणार आहे आणि ज्योतिषशास्त्रात गुरुचा उच्चस्थ गोचर हा खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण गुरु जिथे जातो ना, तिथे विस्तार, संधी, ज्ञान आणि प्रगती सुद्धा घेऊन येत असतो. चला पाहूया मेष ते कर्क राशीसाठी हा काळ कसा असणार आहे ते. मेष राशी, तुमचं लक्ष आता करिअरपेक्षा घर, कुटुंब आणि फ्युचर सिक्युरिटीवर जास्त असणार आहे. घर बदलण्याचे, प्रॉपर्टी घेण्याचे किंवा व्हेइकल संबंधित योग तयार होऊ शकतात. कुटुंबातील एखादा महत्त्वाचा प्रश्न सुटू शकतो आणि अनेक दिवसांपासून शोधत असलेली मानसिक शांती तुम्हाला आता मिळण्यास सुरुवात होणार आहे. वृषभ रास, हा काळ तुमचा कॉन्फिडन्स वाढवू शकतो. नवीन लोकांची ओळख, नवीन कॉन्टॅक्ट्स आणि नवीन अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळताना दिसून येत आहेत. जे लोक बिझनेस, सेल्स, मार्केटिंग किंवा सोशल मीडिया क्षेत्रात कार्यरत आहेत ना, त्यांना विशेष फायदा होताना दिसून येतोय. तुमचा आवाज आणि तुमच्या कल्पना लोकांपर्यंत पोहोचताना दिसून येत आहेत. मिथुन राशी, गुरु तुमच्या धनस्थानात येत असल्यामुळे आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल तुम्हाला नक्कीच दिसून येत आहेत. नवीन इन्कम सोर्स सुरू होऊ शकतो, अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि खर्चावर नियंत्रण ठेवलं तर आर्थिक स्थिरता वाढताना दिसून येते. कर्क राशी, या गोचराचा सर्वात मोठा फायदा जर कोणाला होणार असेल ना, तर त्यात कर्क राशीचा समावेश नक्की होऊ शकतो. आत्मविश्वास वाढणार आहे, लोक तुमचं ऐकू लागणार आहे, करिअरमध्ये नवीन संधी मिळणार आहे आणि अनेक लोकांच्या आयुष्यात एक नवीन चॅप्टर सुरू होताना दिसून येतोय. तुमची रास यापैकी कोणती, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला वैयक्तिक कन्सल्टेशन हवं असेल ना, तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला नक्की मेसेज करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.